गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वप्न कमी वेळात पूर्ण करा. व्हॉट इज सर काय बोलले? तुमचे स्वप्न कमी वेळात पूर्ण करा. ही एक नवीन ट्रिक तुमच्यासाठी मी आज आणली. एवढे मोठे जे मुद्दे आहेत ना, ते तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. 100% तुमचं जे स्वप्न आहे ते कमी वेळात पूर्ण होऊ शकतो. जास्त करून विद्यार्थी मित्रांना लक्ष ठेवा, कारण विद्यार्थी मित्रांना लक्ष ठेवा. आपण हे करतो की बहादर हे शिकत असताना आपल्याला आज काय करायचं आहे आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय पहा. सक्सेस इज इन युअर हँड. सक्सेस इज इन युअर हँड बट यू मस्ट स्ट्राइव्ह टू ऍक्टिव्ह इट. यू मस्ट स्ट्राइव्ह टू ऍक्टिव्ह म्हणजे काय मित्रांनो, स्वप्न हे तुमच्या हातात आहे, परंतु ते मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. चला तर आज आपण काय शिकणार बघायचं मित्रांनो, की अभ्यास करण्यासाठी स्वतःला मजबूर कसं करावं. अरे बाबा, मला अभ्यास करायचा, मजबूर कसं होणार सर? म्हणजे मजबूरचा अर्थ काय सर? मजबूर म्हणजे आपल्याला हे जर तुम्ही चॅप्टर बघितलं ना, तर तुम्हाला वाटेल की अरे मला अभ्यास करावाच लागेल. हाय सर, मला अभ्यास का करायचा आहे? कारण आपलं एखादं स्वप्न असेल ना, तर ते स्वप्न पूर्तीसाठी आपल्याला अभ्यास करणं जरुरी आहे मित्रांनो. आणि आजचा टॉपिक फारच महत्त्वाचा आहे. हे तुम्ही जर टॉपिक बघितला ना, 100% तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे. बघा इथं तुमचे स्वप्न कमी वेळात पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्या टिप्स दिल्यात, आणि या टिप्स तुम्हाला मी समजून सांगणार आहे. त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका. 100% तुमच्या जीवनामध्ये आज बदल होणारच आहे. बघा, ड्रीम डेडलाईन. पहा, तुम्ही एखादं स्वप्न बघता ना, मी लहानपणी स्वप्न बघायचो पहा झोपीत. माझ्या मागं चोर लागलेत, मग देवाला मी प्रार्थना केली, देवा मला काय करे, एखादी जादूची कांडी दे. मग देवानं मला जादूची कांडी दिली, आणि जादूची कांडी घेऊन चोर जवळ आले, मी कांडी अशी वर केली, बुर्र आकाशी दौडायचं. म्हणजे काय सांगतो सर, की त्यावेळेस मला अशी स्वप्न होते की मला वाटायचं की मी आता कुठेतरी एखादा मोठा साहेब होणार, एखादा शिक्षक होणार आणि मुलांना असं शिकवणार. आणि खरंच मी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालंय. पण त्यासाठी काय केलं सर? नुसतं स्वप्न पाहून चालत नाही, तर त्या स्वप्नाची डेडलाईन म्हणजे स्वप्नांची अंतिम मुदत. ड्रीम्स डेडलाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर ड्रीम्स. म्हणजे आपण जे स्वप्न बघतो ना, तर त्या स्वप्नाची काहीतरी मुदत पाहिजे ना. मग काय स्वप्न बघतो आपण सर? पाहिजे एक वाक्य आहे, जो आपल्या दिमाखाला कंट्रोल करतो तो आपल्या नशिबाला कंट्रोल करतो. म्हणजे काय मित्रांनो, आपला दिमाग आहे ना, दिमाखाला कंट्रोल करा. तुम्ही जे इतर वेळ वाया घालता ना, खेळणं फिरणं, इतर बाराबारंगडी मोबाईल पाहणं, टीव्ही पाहणं, इकडे तिकडे फिरणं, ते कमी करा. आणि कुठे हे करायचे आपल्याला? अभ्यास, स्टडी. हे तुमचं वय अभ्यास करण्याचं. मग काय करायचं? आपल्याला दिमागाला कंट्रोल करायचं आहे, आणि मग नंतरच ते आपलं जो आपल्या दिमागाला कंट्रोल करतो तो आपल्या नशिबाला कंट्रोल करतो. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? पहा, अ गोल इज अ ड्रीम विथ अ डेडलाईन. अ गोल इज अ ड्रीम विथ अ डेडलाईन म्हणजे काय? ध्येय म्हणजे अंतिम मुदत असलेले स्वप्न. आपलं ध्येय आहे ना, चला माझं ध्येय बाबा, मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला काहीतरी मोठा अधिकारी बनायचंय. काही मुलं म्हणतात मला सर पोलीस बनायचं. काय पण बना मित्र, पण त्या ठिकाणी आपल्याला ध्येय म्हणजे अंतिम मुदत असलेले स्वप्न. आपलं जे स्वप्न आहे ना, ते अंतिम मुदत आहे. मग त्यासाठी आपल्याला तसे प्रयत्न करायचे. पहा, आपल्याला जीवनामध्ये पछतावा करण्यापेक्षा आपण वेळेमध्ये ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट आहे पहा, स्ट्रॉंग डिझायर. अरे मला व्हायचंच, मला पोलीस भरतीमध्ये सक्सेस व्हायचीच, किंवा मला एखाद्या एमपीसी मध्ये क्रॅक करायचीच. मग हे आपलं जे आहे ना, कसं पाहिजे? स्ट्रॉंग डिझायर. पहा, स्विफ्टचे गाडी मास्टर, तिच्यावर नाव आहे डिझायर. मग मुलाला काय लक्षात येते का डिझायर म्हणजे काय? पहा, इथं सांगितलं मी, स्ट्रॉंग डिझायर म्हणजे तीव्र इच्छा. आपल्या मनामध्ये पण पाहिजे इच्छा की बरं सर, इच्छा आहे माझी, हो मोठं व्हायचं, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला इंग्रजी येत नाही? इंग्लिश गुरुजी हिअर, डोंट बी केअर. बघा इथं, बर्निंग डिझायर. पहा, बर्निंग म्हणजे जळणे नाही, ज्वलंत. बर्निंग म्हणजे बर्न म्हणजे जळणे माहिती, पण बर्निंग डिझायर म्हणजे काय मिळालो, की ज्वलंत इच्छा आपली पाहिजे की मला ही गोष्ट मला हासिल करायची आहे, मला ती मिळवायची आहे. मग त्यासाठी पहा, डोमिनेट थॉट्स प्रिन्सिपल. पहा, प्रभावी विचारसरणीचे प्रमुख आपल्याला बनायचे आहे. म्हणजे काय? आपली जी विचारसरणी ती बदलायची आहे, आणि अशी विचारसरणी ठेवायची आहे की आपण एखादी गोष्ट आपण अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यासाठी तसे प्रभावी म्हणजे ज्वलंत इच्छा पाहिजे. पहा, तुम्हाला थॉमस एडिसन माहिती का? त्यांनी बल्बचा शोध लावला. त्यांनी 10,000 वेळा, किती वेळा? 10,000 वेळा त्यांनी
तो त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. 10,000 वेळेच्या नंतर त्यांचा तो प्रयोग सक्सेस झाला, हे लक्षात ठेवा. पुढे पहा, आता नेपोलियन हिलचं एक बुक आहे पहा, थिंक अँड ग्रो रिच. हे तुम्ही वाचा. नेपोलियन हिल यांनी एक पुस्तक लिहिलं आहे की थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत. म्हणजे पहा, हे तुम्ही पुस्तक 100% वाचा. आणि तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, ऑटो सजेशन पॉवर. म्हणजे काय मित्रांनो, स्वयंचलित सूचना शक्ती. म्हणजे स्वयंचलित म्हणजे काय, स्वतः आपण स्वतःच दिमागाला सूचना द्या की बाबा नाही तू या पोरासंग फिरू नको रे बाबा, कसं हे लेकर आगाव आहे, आगाव कुठे करतात, त्या संग फिरू नको. तू काय कर, चांगल्या विद्यार्थ्यांसोबत राहा आणि चांगला अभ्यास कर. म्हणजे तुझं जे वय आहे ना अभ्यासाचं त्यामध्ये तू अभ्यास कर. म्हणजे पहा, आता त्याची हे सांगितलं पहा, व्हॉट एव्हर द माइंड कॅन कन्सिव्ह. पहा, व्हॉट एव्हर द माइंड कॅन कन्सिव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. पहा, बिलीव्ह इट कॅन अचीव्ह म्हणजे काय, मन जे काही कल्पना करते आणि जे काही विश्वास ठेवते ते साध्य करू शकते. मी विचार केला सर मला काहीतरी व्हायचंच आणि झालोच. का सर हे, कारण तुमची जी आहे ना स्वयंचलित सूचना शक्ती ती आपल्या ब्रेनला अशी हे करते, सूचना देते, अरे बाबा तुला व्हायचं ना, मग त्यासाठी तुला चांगले प्रयत्न करणं जरुरी आहे, मग तुम्हाला तसं पण करायचं आहे. पुढचा मुद्दा आहे मास्टर माइंड ग्रुप. आता मास्टर माइंड माझा एक मला मित्र म्हणते मास्टर माइंड इकडे. अरे मास्टर माइंड म्हणजे काय, तर तज्ञ गट असं. पहा, ए मास्टर माइंड काही मला म्हणते ती, माझा मित्र आहे त्याचं नाव सांगतो मी नंतर. पहा, तो काय म्हणतो, मास्टर माइंड कम हिअर असं म्हणतो. म्हणजे पहा, तज्ञ गट की ज्या एखाद्या विषयामध्ये माणूस तज्ञ असतो त्याला आपण मास्टर माइंड म्हणतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मग तशा गटामध्ये आपल्याला सामील व्हायचंय. उगाच आलतू फालतू अरे गेरे नथू खैरे याची संघाला लागायचं ना. आपल्याला तज्ञ माणसासोबत राहायचंय आणि तज्ञ माणसासोबत आपण जेव्हा राहतो ना तेव्हा आपल्याच पण बुद्धीला असं चांगला खुराक मिळतो ना. आपली एखादी चूक होईल तो सांगतो. पहा, लक्षात ठेवा, तज्ञ माणसासोबत म्हणजे आपले मित्र नेहमी हुशार असले पाहिजेत. पहा इकडे, नो माइंड इज कम्प्लीट बाय इट सेल्फ. लक्षात ठेवा मी काय सांगतो सुविचार, इट नीड्स कॉन्टॅक्ट अँड असोसिएशन विथ अदर माइंड्स टू ग्रो अँड एक्सपॅन्ड. म्हणजे काय, पहा इकडे आपल्याकडे पाहिजे, आपण गोष्टी शिकतो का नाही, मग आपला जो गट आहे किंवा आपल्याला जी गोष्टी येत नाही ती दुसऱ्याकडून शिकता आली पाहिजे, आणि असा आपला तज्ञ लोकांचा गट असला पाहिजे. आता पॉझिटिव्ह नेटवर्क. काय पडलं शिक्षणात असे म्हणतात, कशाला शिकतो बाबा, शिकून कोणाला लवकर लागायचा नाही. मित्रांनो, शिकून नोकरी लागत नाही हे असं नसतेच. पण आता मला सांगा, आपल्याकडे 140 कोटी लोकसंख्या आहे, प्रत्येकाला नोकरी लागते असं नाही ना, म्हणजे गव्हर्नमेंट नाही. परंतु आपण जे शिक्षण घेतो त्यामधून आपल्याला ज्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण कृती करतो किंवा जीवन जगतो, नोकरी म्हणूनच नाही तर आपण बिझनेस करू शकतो ना. कोणता बिझनेस का, अहो साध्या गोष्टी, साधे दुकान, कपड्याचं दुकान टाका, चहाच टाका, काही नाही, आपल्याला मेहनत करायला भ्यायचं नाही. पहा, कालच एक तुम्हाला बरेच गोष्टी सांगितले, तुम्ही मागच सांगितले कालच्या पाठामध्ये, हॉटेल भाग्यश्री सांगितले ना. त्यांना पहा, हातामध्ये 5 अंगठ्या असतात, दोन्ही बोटामध्ये सगळ्या बोटात अंगठ्या, आणि गाडी किती लाखाची, 50 लाखाची. म्हणजे कशामुळे सर, पॉझिटिव्ह. त्याचा विचार हा कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नाही. काय बाबा एवढा खर्च करावा हॉटेलवर आणि काय होईल, त्यानं विचार केला का नाही. आज त्याकडे रोजचा कितीतरी इन्कम होते. पहा, राईट ब्रदर्स एरोप्लेन. म्हणजे पहा, राईट ब्रदरने काय केलं, विमानाचा शोध लावला. शक्य होतं का नाही, त्याचा एक गट होता सर, एका चुकलं दुसरं करायचं, म्हणजे दोन होते. राईट ब्रदर्सने काय केलं, म्हणजे विमानाचा शोध लावला. पहा, आता मला वर सांगा बरं, एखाद्याला म्हणजे विमानाचा शोध लावा पटकन लावते का नाही. म्हणजे काहीतरी त्यांच्या मनामध्ये हे होती, इच्छा होती, आणि त्याचा एक गट होता. दुसरा आहे फेथ रेज्युलेशन. म्हणजे काय, सकारात्मक गट. कसा पाहिजे, चांगला आपला गट आहे, पण काय गट, या गटामध्ये काय नाही बाबा, गटात आले पोरं काय सर सांगतात गटात अभ्यास करा. आता आम्ही सांगू मुलांनो, गटात बसून अभ्यास करा. मुलं बसतात, काय सांगतात सर, काय पोरं असतात आगाव कुठाने करणार, येतात गटाला, पुस्तक पाहतात, काढतात फोटो, व्हॉट्सअपला टाकतात, सर बघा अभ्यास कर, आणि विचारलं उद्या काय वाचलं बाळा, काहीच नाही, शून्य. म्हणजे काय फायदा त्या गटाला, म्हणजे सकारात्मक. म्हणजे पहा, आपल्याला पण सकारात्मक गट पाहिजे, त्या गटामध्ये असलेले विद्यार्थी हुशार असले पाहिजे, आणि सर्वांना मिळून एकमेकाशी चर्चा करून आपले जे काही प्रश्न आहेत त्याचं सोल्युशन एकमेकाकडून विचारून घेतलं पाहिजे. अशा गटात सुद्धा आपल्याला राहायचं पाहिजे. युअर माइंड विल ट्रान्सलेट इन टू इट्स फिजिकल इव्हेंट्स बाय द मोस्ट डायरेक्ट अँड द
प्रॅक्टिकल मीन्स द थॉट्स विल यू होल्ड विथ फेथ. पहा, हे सुविचार लक्षात ठेवा. सकारात्मक ग्रह असेल ना तर आपल्याला त्यांच्याकडून एक सर्वांची प्रेरणा घेऊन आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात, हे लक्षात ठेवा. पुढची गोष्ट आहे मित्रांनो, नॉलेज. नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस वर्ल्ड. आपल्याला पण इंग्रजीचे ज्ञान पाहिजे ना. आता मी एवढं इंग्रजी बोलताना मित्रांनो खरं सांगू का, मला 5वीला आल्यानंतर मला एबीसीडी सुरू झाली. कितवीला? 5वीला. मग नंतर मला 7वीला गेल्यावर थोडंसं असं वाचायला लागलं. म्हणजे नंतर हळूहळू माझी प्रोग्रेस होत गेली. आज मी तुमच्या पुढे इंग्रजी बोलू शकतो. का बरं? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस नेक्स्ट मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही सराव करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला. दुसरी गोष्ट ज्ञान. नॉलेज म्हणजे काय? नॉलेज म्हणजे काय? ज्ञान. मग शब्द आहेत ना सर, आपला शब्दसाठा असा पाहिजे असा पाहिजे. जसे आपले बँकेमध्ये पैसे असतात, बँकेत पैसे असतील तर आपल्याला समाधान भेटते. हा, माझ्याकडे पैशात उद्या ताण नाही. आणि पैसे नसले खाव 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 करते. मग खाव 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 खाव, पैसे नाही पैसे नाही. अरे बाबा, पैसे जमा करण्यासाठी मेहनत लागते ना. हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. हार्डवर्क करा, आपोआप पैसे. पैसे जमा असले तर आपल्याला आनंद मिळेल. पहा एक सुविचार इथं, नॉलेज इज ओनली पोटेन्शियल पॉवर. इट बिकम्स पॉवर ओनली व्हेन अँड इफ इट इज ऑर्गनाइज्ड टू डेफिनेट प्लॅन्स ऑफ ऍक्शन अँड डेडिकेट टू अ डेफिनेट एंड्स. पहा, म्हणजे काय? ज्ञान हे केवळ संभाव्य शक्ती आहे. ज्ञान आहे हे केवळ संभाव्य शक्ती आहे. ती केवळ तेव्हाच शक्ती बनते. पहा, ज्ञान तर आहेच पण ती संभाव्य शक्ती आहे. आणि ती ज्ञानाची शक्ती का बनते सर? कधी बनते? ती निश्चित करती. पहा, आपण जेव्हा आपल्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग आपण निश्चित करती आणि योजनांमध्ये संघटित केली जाते. जेव्हा आपण ती आपल्याकडे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग योग्य कृतीमध्ये आणि योजनांमध्ये जर आपण त्याला संघटित केलं तरच आपल्या त्या ज्ञानाचा उपयोग. आता माझ्याकडे इंग्रजी आहे, मला इंग्लिश येते, आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, बट त्या मला येते ते दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा. आज मी युट्यूबवरती काय मुलांनो कशासाठी? कारण माझे छोटे छोटे लहान मुलं असतात, त्यांना मला वाटतं की त्यांना इंग्रजी आली पाहिजे. माझे बेसिक पासूनचे व्हिडिओ बघा, एबीसीडी पासून लहान लहान मुलं पासून एबीसीडी पासूनचे व्हिडिओ सर्व. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.